नमस्कार मित्रांनो, मराठी नेट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी मराठी नेट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. तसेच बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करा, म्हणजे सर्वच व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल. चला तर मित्रांनो, सुरू करूयात. बघा, मागील व्हिडिओमध्ये शाळा गुणवत्ता मूल्यांकन SQAF अंतर्गत मानक क्रमांक 1 ते 50साठी कोणते पुरावे यांचे फोटो अपलोड करायचे हे आपण पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन SQAF अंतर्गत मानक क्रमांक 51 ते 70साठी कोणते पुरावे या ठिकाणी अपलोड करायचे ते आपण समजून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. चला तर सुरू करूया. बघा, शाळा गुणवत्ता मूल्यांकन मानक क्रमांक 51 ते 70 या मानकासाठी स्तरनिहाय या ठिकाणी पुरावे दिलेले आहेत. स्तर क्रमांक 1 मध्ये मुख्याध्यापक कार्यालयाचा फोटो आहे. स्तर क्रमांक 2 मध्ये मुख्याध्यापक कक्ष फोटो, शिक्षकासाठी पुरेशी जागा फोटो. स्तर क्रमांक 3 मध्ये आपल्याला दावा करायचा असेल आणि त्या ठिकाणी गुण घ्यायचे असतील तर मुख्याध्यापक स्वतंत्र कक्ष फोटो, स्टाफ रूम स्वतंत्र कक्ष फोटो. मानक क्रमांक 51 मध्ये स्तर क्रमांक 4 मध्ये आपल्याला क्लेम करून गुण घ्यायचे असतील तर त्या ठिकाणी आणखीन भरपूर पुरावे, जास्त पुरावे जोडावे लागतील. मुख्याध्यापक स्वतंत्र कक्ष, मुख्याध्यापक कक्ष स्वच्छता असलेला फोटो, कॉम्प्युटर लॅब, विद्युत समित्या. म्हणजे या ठिकाणी स्तर 4 मध्ये आपल्याला 4 मार्क मिळणार आहेत, त्यामुळं या ठिकाणी पुरावे देखील जास्तीत जास्त जोडावे लागणार आहेत. स्तर 1 मध्ये कमी पुरावे असतील, साधारणतः 1 पुरावा. स्तर 2 मध्ये 2 पुरावे, स्तर 3 मध्ये 3 ते 4 पुरावे आणि स्तर 4 मध्ये 4 ते 5 पुराव्यांचे आपल्याला फोटो, या फोटोंची PDF फाईल करून ती गुगल ड्राईव्हला त्या ठिकाणी लिंक कॉपी करून या वेबसाईटवर या ठिकाणी पेस्ट करून सबमिट करायची. बघा, मानक क्रमांक 52साठी आहे. स्तर क्रमांक 1 प्रथमोपचार पेटी, औषधाची यादी असलेला फोटो, दर्शनी भागात आपत्कालीन वैद्यकीय क्रमांक फ्लेक्स फोटो, तंबाखूमुक्त परिसर फलक फोटो. स्तर 2साठी मानक क्रमांक 52 बघा, आरोग्य तपासणी फोटो, विद्यार्थी आरोग्य पत्रके फोटो, लसीकरण, तंबाखूमुक्त परिसर फ्लेक्स फोटो. बघा, स्तर क्रमांक 3 आरोग्य तपासणी करतानाचा फोटो. मानक क्रमांक 52साठी आरोग्य तपासणीमध्ये रेफर असणारी मुले यादी फोटो, विद्यार्थी आभार कार्ड फोटो, तंबाखूमुक्त शाळा प्रमाणपत्र फोटो. तुमची शाळा तंबाखूमुक्त झालेली आहे त्याचा या ठिकाणी प्रमाणपत्राचा फोटो द्यायचा आहे. बघा, मानक क्रमांक 52साठी स्तर क्रमांक 4 पुरावा आरोग्य व आहार चार्ट फोटो. हेल्थ अँड वेलनेस क्लब उपलब्ध असेल तर त्याचा फोटो अपलोड करायचा आहे. सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन त्याचा फोटो आणि आरोग्य सेवक करार केलेला असेल तुम्ही कोणत्या संस्थेशी, त्या ठिकाणी त्यांचा फोटो देखील करारपत्राचा अपलोड करायचा आहे. मानक क्रमांक 53 चला पाहूयात. स्तर क्रमांक 1साठी शालेय परिसर स्वच्छ व सुंदर असलेले फोटो, या ठिकाणी 1 ते 2 फोटो अपलोड करू शकतात पुरावा म्हणून. स्तर क्रमांक 2 आणखीन तुम्हाला जास्त मार्क घ्यायचे तर त्या ठिकाणी आणखीन तुम्हाला स्वच्छतेविषयी जास्त त्या ठिकाणी फोटो अपलोड करावे लागतील. स्वच्छतेविषयक साबण किंवा जंतुनाशक, हँडवॉशने हात धुतानाचे फोटो, झाडून काढत असताना किंवा झाडू, ब्रश, बादल्या, मग इत्यादी उपलब्ध असताना आणि स्वच्छता करतानाचे फोटो अपलोड करू शकतात. आणखीन तुम्हाला जास्त मार्क घ्यायचे स्तर क्रमांक 3 मध्ये पुरुष व महिला स्वच्छतागृह स्वतंत्र स्वच्छ असलेले फोटो या ठिकाणी अपलोड करू शकतात. स्वच्छतागृह बोर्ड आहे पुरुषासाठी किंवा मुलासाठी, महिलासाठी, मुलीसाठी वेगळा, त्यांचे फोटो तुम्ही अपलोड करू शकता. आणखी तुम्हाला जास्त मार्क घ्यायचे तर स्तर क्रमांक 4 मध्ये सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर फोटो, पाणी व स्वच्छतेबाबत व्यवस्थापन समिती अहवाल फोटो, शौचालय स्वच्छ करतानाचा स्वच्छक किंवा सेवक जो काही स्वीपर असेल तो स्वच्छ करत असताना त्याचा फोटो, शेरेबुकातील स्वच्छतेविषयी चांगल्या शेरे दिलेल्या असतील अधिकाऱ्याने त्याचा फोटो. स्तर क्रमांक 53 अंतर्गत मानक क्रमांक 53साठी आपण घेऊ शकतो. मानक क्रमांक 54साठी पहा. स्तर क्रमांक 1 पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल, पाण्याची टाकी असेल किंवा त्या ठिकाणी टाकी असेल, वॉटर प्युरिफायर असेल, फिल्टर असेल त्याचा फोटो. स्तर 2 मध्ये आणखीन मार्क घ्यायचे तर बघा, आणखीन पुरावे जोडावे लागतील. पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था फोटो, सांडपाणी व्यवस्था त्याची विल्हेवाट केलेली असेल त्याचा फोटो. स्तर क्रमांक 3 मध्ये मानक क्रमांक 54साठी पाण्याची गुणवत्ता चाचणी करत असतानाचा फोटो,
टाकी, वॉटर प्युरिफायर याची नियमितपणे साफसफाई स्वच्छता फोटो, पाण्यामध्ये फिल्टर किंवा जंतुनाशक औषधे टाकतानाचा फोटो, पाणी स्वच्छ करतानाचा फोटो. बघा मानक क्रमांक 54साठी स्तर क्रमांक 4 पुरावा आहे. वॉटर प्युरिफायर असेल त्याचा फोटो, विद्यार्थी संख्या, त्यांना पिण्यासाठी किंवा हात धुण्यासाठी नळ असेल त्या नळाचा फोटो, पाणी वापरत असताना पिण्याचे पाणी ठिकाण, त्या ठिकाणी मुले पुरेशी स्वच्छता असलेला फोटो, कचरा व्यवस्थापनाचा फोटो, पाण्याची तपासणी करतानाचा फोटो. एकंदरीत मानक क्रमांक 54 हे स्वच्छतेसंबंधी आहे. जितका स्तर हाय लेवलचा तितके अधिक पुरावे आपल्याला जोडावे लागतील. मानक क्रमांक बघा 55साठी, बघा मानक क्रमांक 55साठी स्तरनिहाय पुरावे. स्तर क्रमांक 1साठी वर्गातील बेंच, फर्निचर यांचे फोटो, शिक्षकासाठी उपलब्ध फर्निचर फोटो. रजिस्टर क्रमांक 4/32 फोटो. स्तर क्रमांक 2साठी आणखीन गुण घ्यायचे तर आणखीन जास्ती पुरावे जोडावे लागतील. बघा स्तर 2साठी पुरावे. मानक क्रमांक 55 फर्निचर आरामदायक व आकर्षक फोटो. रजिस्टर क्रमांक 4/32 फोटो. स्तर क्रमांक 3 सशालेय उपक्रमांकरता अतिरिक्त फर्निचर असतील, म्हणजेच मानक क्रमांक 55 जे आहे ते फर्निचर संबंधी आहे. उपलब्धता व जागेचा फोटो. स्तर क्रमांक 4 आणखीन जास्त मार्क घ्यायचे या स्तरामध्ये 4 मार्क्स मिळतील तेव्हा पुरावे देखील जास्तीचे जोडावे लागतील. फर्निचर दुरुस्ती, बदल करतानाचे फोटो, व्यवस्थापन समितीमार्फत फर्निचर आढावा फोटो, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फर्निचर उपलब्ध केले असेल त्याचा फोटो, दिव्यांग विद्यार्थी साहित्य असेल, त्यांना 3 व्हीलर सायकल असेल किंवा त्यांचं साहित्य असेल त्याचा फोटो. हे मानक क्रमांक 55 अंतर्गत फर्निचर इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत येईल. मानक क्रमांक 56 आहे. बघा मानक क्रमांक 56 हे शालेय वर्गखोल्यासंबंधी आहे. बैठक व्यवस्था. बघा स्तर 1 अंतर्गत वर्गखोली प्रकाश व्यवस्था, उजेड भरपूर येतोय, वर्गात सर्व उपकरणे कार्यरत आहेत त्याचा फोटो. स्तर 2 अंतर्गत वर्गखोली नैसर्गिक प्रकाश व्यवस्था आणि खिडक्या त्यांचे फोटो, वर्गखोली हवेशीर असल्याचा फोटो, विजेची उपकरणे सुरक्षित हाताळण्यासंदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजन फोटो. बघा स्तर क्रमांक 3साठी वर्गखोल्यातील आकर्षक रंगकाम फोटो, वर्गामध्ये प्रकाश, हवा व्यवस्थेसाठी लाईट, पंखा यांचे फोटो. स्तर क्रमांक 4 मानक क्रमांक 56साठी बघू शकता शाळेची संपूर्ण इमारत हवेशीर आणि अध्ययनास पूरक वातावरण निर्मिती करणारा असा एक फोटो यामध्ये अपलोड करायचा. बघा स्तर क्रमांक 57. स्तर क्रमांक 57साठी काय आहेत बघा, अग्निशमन यंत्र फोटो. स्तर क्रमांक 1 मानक क्रमांक 57साठी. स्तर क्रमांक 2 अग्निशमन यंत्र फोटो व त्याच्या वापराबाबत भिंतीवर निर्देश काही गाईडलाईन लावलेले असतील त्याचे फोटो. स्तर क्रमांक 3 बघा मानक क्रमांक 57साठी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांना अग्निशमन यंत्र वापरायचे प्रशिक्षण दिले असल्यास प्रशिक्षण देतानाचा फोटो. शाळा सुरक्षितता प्रमाणपत्र फोटो. शाळा सुरक्षित आहे, अग्निशमनाची सोय केलेली आहे, अग्निशमन यंत्र आहे, सेफ्टी आणि गाईडलाईन याबाबत माहिती दिलेली असं शाळा सुरक्षित असल्याचे फोटो. आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण फोटो. अग्निजन्य पदार्थाची यादी भिंतीवर लावलेली आहे, म्हणजे कोणकोणत्या पदार्थांना वस्तूंना आग लागू शकते अशी यादी भिंतीवर लावलेली आहे. अग्निशमन यंत्राची निगा राखली जाते त्याचे फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. बघा मानक क्रमांक 58 आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा फोटो. स्तर 1 मध्ये फोटो त्याचा अपलोड करायचा आहे. स्तर 2 मध्ये आपत्ती व्यवस्थापन चार्ट फोटो अपलोड करायचा आहे. स्तर 3 मध्ये बघा वर्षातून 2दा आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक राबवितानाच फोटो. मानक क्रमांक हे आहे 58 या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत. स्तर क्रमांक 4साठी आहे आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती म्हणून नाविन्यपूर्ण उपक्रम फोटो. आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा फोटो याबाबत काही व्हिडिओ असल्यास व्हिडिओ अपलोड करू शकतात. बघा मानक क्रमांक 59 मानक क्रमांक 59 हे शालेय परिसरातील स्तर 1 मध्ये झाडांचे फोटो, ओला कचरा, सुका कचरा विलगीकरण फोटो, वेगळ्या रंगाच्या कचराकुंड्या फोटो. स्तर 2 मध्ये आपण याचे निकष पाहू शकतात पुरावे. स्तर 3 मधील देखील पुरावे आपण या ठिकाणी पाहू शकतात, याचा स्क्रीनशॉट आपण काढू शकतात. मानक क्रमांक 59 स्तर क्रमांक 4 इको क्लब सेंद्रिय खत निर्मिती फोटो. वीज बचत बाबत 1 तास वीज बंद असा 1 तास वीज बंद उपक्रम असेल त्याचा फोटो. बघा
मानक क्रमांक 60. मानक क्रमांक 60 आहे विद्युत उपकरणे वापरणे, त्यांची निगा, ऊर्जा बचत. तर त्याचे निकष या ठिकाणी दिलेले आहेत स्तरनिहाय. आपण स्क्रीनशॉट काढू शकतात. बघा, मानक क्रमांक 61 या ठिकाणी स्तरनिहाय पुरावे दिलेले आहेत. पाहू शकतात, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. मानक क्रमांक 62 क्रीडांगणासंबंधी आहे, खेळासंबंधी आहे. या ठिकाणी स्तरनिहाय जे पुरावे अपलोड करायचे त्याचे फोटो अपलोड करायचे आहेत. त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. मानक क्रमांक 63, 64, 65, 66, 67 उपाहारगृह जिप शाळासाठी लागू नाही. बघा, मानक क्रमांक कोणते आहेत? 63, 64, 65, 66 तसेच 67 आणि उपाहारगृह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी लागू नाही. बघा, मानक क्रमांक 68 आहे. मानक क्रमांक 68 साठी स्तर 1 आहे. ICT लॅब असेल, कॉम्प्युटर लॅब फोटो, स्मार्ट क्लास असेल, ई लर्निंग असेल, डिजिटल स्क्रीन असेल त्याचा फोटो. स्तर 2 साठी अभ्यासक्रम लोड केलेले टॅबलेट असतील मुलांना दिलेले त्याचे फोटो, डिजिटल लायब्ररी असेल त्याचे फोटो. स्तर बघा 3 साठी डिजिटल लायब्ररी 50% विद्यार्थी वापर करतानाचे फोटो, नोंद रजिस्टर डिजिटल लायब्ररी वापरताना त्याची देवघेव रजिस्टर असेल तर त्याचे नोंद रजिस्टर. स्तर 4 साठी बघा मानक क्रमांक 68 आहे हे. मानक क्रमांक 68 तर 4 क्रमांक 100% विद्यार्थी डिजिटल लायब्ररी वापरताना फोटो, नोंदवही फोटो, स्मार्ट क्लासरूम फोटो आणि कॉम्प्युटर लॅब फोटो. मानक क्रमांक 69 साठी बघा स्तर 1 इंटरनेट कनेक्शन सुविधा असेल, ब्रॉडबँड असेल, डोंगल असेल, वायफाय राउटर असेल त्याचा फोटो. स्तर 2 मानक क्रमांक 69 साठी पुरावे आहेत, वायफाय असेल त्याचा फोटो. स्तर 3 आहे 10 MBPS इंटरनेट स्पीड वायफाय फोटो, हाय क्वालिटी 10 MBPS इंटरनेट स्पीड असलेला वायफाय असेल उच्च दर्जाचा क्वालिटीचा त्याचा फोटो. स्तर 3 अंतर्गत. मानक क्रमांक 69 स्तर 4 अंतर्गत बघा 20 MBPS हाय स्पीड वायफाय फोटो, इंटरनेट वापर करताना विद्यार्थी व शिक्षक त्याचा फोटो. शेवटचं मानक आहे मित्रांनो मानक क्रमांक 70 बघा पटनोंदणी विद्यार्थी उपस्थिती सर्वेक्षण याबाबत हे मानक आहे. स्तर क्रमांक 1 पटनोंदणी सर्वेक्षण रजिस्टर फोटो, विद्यार्थी हजेरी फोटो. स्तर क्रमांक 2 मध्ये पुरावा आहे पटनोंदणी सर्वेक्षण रजिस्टर फोटो, शाळाबाह्य विद्यार्थी भेट काही मुले शाळेत येत नसतील तर त्यांच्या घरी जाऊन पालकांना भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी भेट घेत असताना फोटो काढायचा आहे. बघा स्तर 3 मध्ये सर्वेक्षणाबाबत गुगल फॉर्म मोबाईल वेबसाईट नोंदणी असल्यास लिंक शेअर करावी. आता आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा या ठिकाणी वापर करून सर्वेक्षण आपण गुगल फॉर्मच्या माध्यमातून करत असताल तर त्याची काही नोंदणी वेबसाईटवर केली असेल तर तशी लिंक शेअर करू शकतात गुगल फॉर्मची. आणि मानक क्रमांक 70 साठी शेवटचा स्तर आहे क्रमांक 4 पटनोंदणी सर्वेक्षण नोंदवही, सर्वेक्षणाबाबत गुगल फॉर्म मोबाईल वेबसाईट नोंदणी असल्यास लिंक शेअर करावी. तसेच मुख्य प्रवाहात असलेल्या विद्यार्थ्याची यादी फोटो शेअर करावी. अशा पद्धतीने मित्रांनो शाळा गुणवत्ता मूल्यांकन SQAF अर्थात स्क्वॅप अंतर्गत मानक क्रमांक 51 ते 70 साठी कोणते दस्तऐवज पुरावे यांचे फोटो अपलोड करावे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. मित्रांनो मानक क्रमांक 51 ते 70 साठी आवश्यक पुराव्यांची जी यादी आहे, जी PDF फाईल आहे, मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची गुगल ड्राईव्ह लिंक देत असून आपण ती डाउनलोड करून आपल्या शाळेचं मूल्यांकन करत असताना या ठिकाणी अचूक पुरावे अपलोड करावेत जेणेकरून आपल्या शाळेला याचा फायदा होऊन जास्तीत जास्त गुणवत्ता मूल्यांकनामध्ये फायदा होईल. तेव्हा असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.